धनु राशी 15 जून 2026 सोमवती अमावस्येची रात्र अचानक उघडणार भाग्याचे गुप्त दरवाजे। नियती तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आली आहे? धनु राशी ही राशी चक्रातील सर्वात आशावादी, धाडसी आणि भविष्याकडे पाहणारी राशी मानली जाते। या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे धनु राशीच्या व्यक्तींमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता, ज्ञानाची ओढ, सत्याचा शोध घेण्याची वृत्ती आणि संकटातही सकारात्मक राहण्याची ताकद असते। पण गेल्या काही काळात अनेक धनु राशीच्या व्यक्तींना असे वाटले असेल की त्यांनी जितकी मेहनत केली, जितकी प्रामाणिकता ठेवली, तितके फळ मात्र मिळाले नाही। काहींची स्वप्ने अर्धवट राहिली असतील, काहींनी नात्यांमध्ये निराशा अनुभवली असेल, काही जण आर्थिक किंवा मानसिक तणावातून गेले असतील। विशेष म्हणजे धनु राशीचे लोक बाहेरून खंबीर असतात, पण त्यांच्या मनातही अनेक प्रश्न असतात। माझी वेळ कधी येणार? मी इतका संघर्ष का करतोय? असे प्रश्न त्यांनाही पडतात। 15 जून 2026 ची सोमवती अमावस्या धनु राशीसाठी एका वेगळ्या विषयावर प्रकाश टाकत आहे। भाग्याचे बंद दरवाजे पुन्हा उघडण्याची वेळ। कधी कधी जीवनात सर्व काही थांबले आहे असे वाटते, प्रयत्न करूनही मार्ग सापडत नाहीत। पण ब्रह्मांडाच्या योजनांमध्ये काही गोष्टी योग्य वेळी आल्याशिवाय घडत नाहीत। बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो। त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील अनेक प्रयत्नांचे फळ कदाचित आता हळूहळू दिसू लागेल। ही अमावस्या धनु राशीच्या व्यक्तींना एक विशेष संदेश देत आहे असे मानले जाते। तुमच्या आयुष्यातील काही बंद झालेले मार्ग कायमचे बंद नव्हते, योग्य वेळेची वाट पाहत होते। या काळात काही लोकांना अचानक जुन्या संपर्कातून नवीन संधी मिळू शकते। काहींना पूर्वी अयशस्वी झालेल्या गोष्टीत पुन्हा यश मिळू शकते। काहींना असे वाटू शकते की जीवन पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने फिरू लागले आहे। धनु राशीचा संबंध प्रवास, शिक्षण, नवीन अनुभव आणि विस्तार यांच्याशी जोडला जातो। त्यामुळे या अमावस्येच्या आसपास तुमच्या आयुष्यातील एखादे नवे दार उघडण्याची शक्यता दर्शवणारे काही संकेत दिसू शकतात। हे संकेत चमत्कार नसतील, पण योग्य दिशेने सुरू झालेल्या बदलांची चाहूल असू शकतात। विशेष म्हणजे हा काळ तुम्हाला भूतकाळातील निराशेपेक्षा भविष्याच्या शक्यतांकडे पाहण्याची प्रेरणा देऊ शकतो। ज्या स्वप्नांना तुम्ही अशक्य समजू लागला होता, त्यांच्याबद्दल पुन्हा आशा निर्माण होऊ शकते। धनु राशीच्या व्यक्तींनी या काळात अनेक गोष्टी लक्षात ठेवावी। प्रत्येक विलंब म्हणजे नकार नसतो। काही वेळा नियती तुम्हाला अधिक चांगल्या संधींसाठी तयार करत असते। त्यामुळे या अमावस्येच्या ऊर्जेकडे आशेने पहा। धनु राशी 15 जून 2026 सोमवती अमावस्येच्या रात्री भाग्याचे बंद दरवाजे उघडण्याचे 10 संकेत। नियतीचा गुप्त संदेश, गुरुग्रहाची कृपा आणि नव्या संधींची चाहूल। धनु राशीच्या व्यक्ती स्वभावाने आशावादी असतात। कितीही कठीण परिस्थिती आली तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद त्यांच्यात असते। पण प्रत्येक योद्ध्याप्रमाणे धनु राशीच्या व्यक्तींनाही काही काळ असा येतो जेव्हा त्यांना वाटते की नशीब त्यांची साथ देत नाही। 15 जून 2026 ची सोमवती अमावस्या अशा व्यक्तींसाठी नव्या आशेचा किरण ठरू शकते असे मानले जाते। खालील 10 संकेत हे जीवनात नवीन संधी, नवीन दिशा आणि भाग्याचे दरवाजे उघडण्याची चाहूल देणारे मानले जातात। पहिला संकेत आहे जुनी थांबलेली योजना पुन्हा सुरू होण्याचे चिन्ह। कदाचित एखादा व्यवसाय, शिक्षणाचा विचार, नोकरीची संधी किंवा वैयक्तिक स्वप्न काही कारणामुळे अर्धवट राहिले असेल। या अमावस्येनंतर त्या विषयाबद्दल पुन्हा हालचाल सुरू होऊ शकते। अचानक योग्य व्यक्ती भेटणे, आवश्यक माहिती मिळणे किंवा परिस्थिती अनुकूल होणे यामुळे पूर्वी बंद वाटणारा मार्ग पुन्हा खुला होऊ शकतो। हा संकेत दर्शवतो की नियतीने त्या स्वप्नाला पूर्णपणे नाकारले नव्हते, फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती। दुसरा आहे प्रवासाशी संबंधित शुभ संधी मिळणे। धनु राशीचा संबंध प्रवास आणि विस्ताराशी जोडला जातो। या काळात एखादा महत्त्वाचा प्रवास, स्थलांतराची संधी, नवीन शहराशी किंवा नवीन ठिकाणाशी संबंध निर्माण होऊ शकतो। हा प्रवास फक्त भौगोलिक नसेल तर जीवनाच्या नवीन टप्प्याकडे नेणारा असू शकतो। अनेकदा आपले भाग्य नवीन ठिकाणी, नवीन लोकांमध्ये किंवा नवीन अनुभवांमध्ये लपलेले असते। तिसरा संकेत आहे योग्य गुरु किंवा मार्गदर्शक मिळणे। धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे। त्यामुळे या काळात एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते जी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल। ही व्यक्ती शिक्षक, मित्र, वरिष्ठ अधिकारी किंवा एखादा अनुभवी सल्लागार असू शकते। तिच्या एका सल्ल्यामुळे किंवा मार्गदर्शनामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते। हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो। चौथा संकेत आहे सतत एकच विचार मनात येणे।
जर एखादी कल्पना, ध्येय किंवा योजना वारंवार मनात येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा अंतर्मन आपल्याला योग्य दिशेकडे ढकलत असते. हा संकेत दर्शवतो की तुमच्या जीवनात एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण होण्याची वेळ जवळ येत आहे. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रेरणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 5वा संकेत आहे अचानक आत्मविश्वास वाढणे. काही दिवसांपूर्वी ज्या गोष्टीबद्दल भीती वाटत होती त्याच गोष्टीचा सामना करण्याची तयारी अचानक निर्माण होऊ शकते. हा संकेत सूचित करतो की तुम्ही मानसिकदृष्ट्या नवीन पर्वासाठी तयार होत आहात. जेव्हा आत्मविश्वास वाढतो तेव्हा संधी ओळखण्याची आणि त्यांचा फायदा घेण्याची क्षमता देखील वाढते. 6वा संकेत आहे आर्थिक संधीची सुरुवात होणे. अडकलेले पैसे मिळणे, अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळणे, नवीन व्यवसाय कल्पना सुचणे किंवा एखादी फायदेशीर संधी मिळणे यासारख्या घटना घडू शकतात. धनु राशीसाठी हा संकेत आर्थिक प्रगतीच्या नवीन अध्यायाची सुरुवात दर्शवू शकतो. जरी सुरुवातीला लाभ छोटा वाटला तरी त्यातून पुढे मोठा फायदा होऊ शकतो. 7वा संकेत आहे नवीन लोकांशी लाभदायक ओळखी होणे. या काळात भेटणाऱ्या काही व्यक्ती भविष्यात महत्त्वाच्या ठरू शकतात. त्यांच्याशी झालेली साधी ओळखही पुढे जाऊन नोकरी, व्यवसाय, मैत्री किंवा जीवनातील महत्त्वाच्या संधींमध्ये रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे नवीन लोकांशी संवाद साधण्यास मागे हटू नका. 8वा संकेत आहे जुन्या भीतींपासून मुक्ती मिळणे. अनेक धनुराशीच्या व्यक्तींना पूर्वीच्या अपयशामुळे काही गोष्टींची भीती वाटू शकते, पण या काळात त्या भीती हळूहळू कमी होऊ शकतात. तुम्ही पुन्हा एकदा धाडसाने प्रयत्न करण्यास तयार व्हाल. हा संकेत दर्शवतो की भूतकाळातील मर्यादा आता तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. 9वा संकेत आहे स्वप्नांमध्ये मार्ग, पूल किंवा उंच डोंगर दिसणे. अशा प्रकारची स्वप्ने अनेकदा प्रगती आणि नवीन स्तर गाठण्याचे प्रतीक मानली जातात. विशेषतः पूल दिसणे म्हणजे एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणे, तर डोंगर दिसणे म्हणजे मोठ्या यशाच्या दिशेने प्रवास सुरू होणे असे मानले जाते. ही स्वप्ने अंतर्मनातील सकारात्मक बदलांची चिन्हे असू शकतात. आणि 10वा संकेत आहे जीवनाचा नवीन अर्थ सापडणे. हा सर्वात महत्त्वाचा संकेत आहे. कधी कधी अचानक आपल्याला समजते की आपण कोणत्या दिशेने जायचे, आपले ध्येय काय आहे, कोणत्या गोष्टींसाठी संघर्ष करायचा आहे आणि कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत याची स्पष्टता मिळते. ही स्पष्टता मिळणे म्हणजे नियतीने पुढील अध्यायाचे दार उघडले आहे असे मानले जाते. हा संकेत धनुराशीसाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. धनुराशी 15 जून 2026 ची सोमवती अमावस्या जणू एक संदेश देत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व दरवाजे बंद झालेले नाहीत. काही दरवाजे अजून उघडायचे बाकी आहेत. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत. तुमची मेहनत वाया गेलेली नाही आणि तुमच्या संघर्षांना अर्थ आहे. गेल्या काही काळात ज्या गोष्टी गमावल्या त्यांचा शोक करण्यात वेळ घालवू नका, कारण भविष्यातील काही संधी भूतकाळातील कोणत्याही नुकसानीपेक्षा मोठ्या असू शकतात. विश्वास ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि जेव्हा नवीन संधी समोर येईल तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी तयार राहा. कारण धनुराशीच्या अनेक व्यक्तींसाठी ही सोमवती अमावस्या भाग्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात ठरू शकते.